नमस्कार, अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। आणि आज आपण पारंपरिक पद्धतीनेच पण घरातील लहान मुलांपासून अगदी वयस्कर लोकांपर्यंत सर्वांना खाता येतील एवढे खुसखुशीत पांढरे शुभ्र साबुदाण्याचे पापड कसे बनवायचे ते बघणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे। आता त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला साबुदाणा भिजत घालायचा। तर तुम्हाला किलोमध्ये किंवा ज्या भांड्याने मोजून घ्यायचे तेवढा साबुदाणा मोजून घ्यायचा। त्याला 2 ते 3 वेळेला स्वच्छ धुवून घ्यायचं। त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं, म्हणजे साबुदाण्याच्या वरती साधारण एवढं पाणी येईल, अर्धा इंच पाणी येईल एवढं पाणी राहू द्यायचं। कमीत कमी 5-6 तास किंवा मग रात्रभर साबुदाणा भिजवून घ्यायचा, म्हणजे साबुदाणा व्यवस्थित फुलतो। आता साबुदाणा चांगला भिजला गेलेला आहे, मी रात्रभर असाच ठेवलेला होता। साबुदाणा जेवढा छान भिजला जाईल तेवढे पापड छान होतात। आता याला आपल्याला हाताने थोडंसं असं मोकळं करून घ्यायचं आहे। आता पापड बनवण्यासाठी आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे। एक थोडंसं मोठं पातेलं घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी घेतलं। आता साधारण 2 लिटर पाणी घेतलेलं आहे मी। पाणी चांगलं गरम होऊ देऊया। आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे, त्यामध्ये आपण मीठ घालूया। यामध्ये तुम्ही जिरं घालू शकता, हिरवी मिरचीची पेस्ट करून घालू शकता। आता इथे मी फक्त मीठच घातलेलं आहे यामध्ये। तर गॅसची फ्लेम आपल्याला थोडी कमी करायची आणि त्यामध्ये हा भिजवलेला साबुदाणा घालायचा आहे। आता याला आपल्याला या पद्धतीने ढवळत राहायचे आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचे। यामध्ये जर तुम्ही आवडत असेल तर बटाटा किसून घालू शकता, बटाट्याचा किसही चांगला लागतो। पण आज मी प्लेन पापड बनवणार आहे, यामध्ये मिरची किंवा बटाटा असं काहीच वापरणार नाही। आता हे मिश्रण बघू शकता हळूहळू घट्ट व्हायला लागलेले। साबुदाणा व्यवस्थित शिजवायचा। साबुदाणा जेवढा चांगला शिजेल तेवढे साबुदाणा पापड खुसखुशीत होतात आणि व्यवस्थित फुलतात देखील। आणि जर तुम्हाला वाटत असेल हे मिश्रण घट्ट होतं आहे, पाण्याचे प्रमाण कमी पडलेलं आहे असं वाटत असेल तर त्याचीसुद्धा एक ट्रिक मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। बघा, आता मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आणि साबुदाणाही शिजलेला आहे, पण सगळा पूर्णपणे शिजलेला नाही। तो सगळा जोपर्यंत ट्रान्सपरंट होत नाही, पूर्णपणे शिजत नाही, तोपर्यंत याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। नाही तर बऱ्याचदा काय होतं, हा साबुदाणा कच्चाच राहतो आणि मग साबुदाणा पापड खुसखुशीत होत नाही, ते थोडे कडक होतात। त्यामुळे याला व्यवस्थितच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आता हे शिजायला ठेवल्यापासून जवळपास अर्धा तास झालेला आहे आणि बघू शकता साबुदाणा एकदम मस्त शिजला गेलेला आहे। सगळा साबुदाणा छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे। आता गॅसची फ्लेम बंद करायची। हे मिश्रण आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये काढायचं, थोडं थोडं गार करायचं आणि मग त्याचे आपल्याला पापड बनवून घ्यायचे। आता हे पापड मी घरातच बनवणार आहे। घरातच टेबलवरती मी प्लास्टिक अंथरलेलं आहे। त्याला तेल वगैरे लावायची अजिबात गरज नाही। कुठलाही वाळवणाचा पदार्थ बनवताना जर तेल लावलं तर त्या पदार्थाला नंतर कुमट वास येतो, त्यामुळे कधीच तेलाचा वापर आपल्याला करायचा नाही। अजिबात गरजही पडत नाही। ते अजिबात या प्लास्टिकला चिकटले जात नाहीत पापड। प्लास्टिक व्यवस्थित म्हणजे चांगल्या क्वालिटीचं असावं, जाड असावं, खूप पातळ प्लास्टिक वापरायचं नाही। आता हे घरातच मी अंथरून घेतलेलं आहे आणि आपलं जे हे साबुदाणा शिजवलेलं मिश्रण आहे किंवा हे पापडाचं मिश्रण आहे तेही गार झालेले। गरम असताना कधीच प्लास्टिकवरती त्याचे पापड बनवायचे नाहीत। आता हे पूर्णपणे गार किंवा हलकंसं कोमट वापरू शकता। हे व्यवस्थित आपलं मिश्रण गार झालेलं आहे। आता या प्लास्टिकवरती आपल्याला अशा पद्धतीने याचे पापड बनवून घ्यायचे। आता किती जाड हवेत तुम्हाला किंवा किती पातळ हवेत त्यानुसार तुम्ही बनवू शकता। पण खूप जास्त जर जाड बनवले तर ते व्यवस्थित सुकत नाहीत। आता इथे मी घरातच बनवते। तुम्हाला जर उन्हाची सोय असेल तर तुम्ही डायरेक्ट उन्हामध्ये हे पापड बनवू शकता। आता मला इथे उन्हाची सोय नाही, त्यामुळे मी घरातच बनवते। एक दिवस हे घरातच सुकवून घेणार आहे। एका दिवसामध्ये बऱ्यापैकी पंख्याच्या हवेला सुकतात, कारण सध्या गरमी खूप आहे। आणि नंतर जसं उन्हाची सोय होईल किंवा जसं ऊन मिळेल बाल्कनीमध्ये, नंतर याला मी सुकवून घेणार आहे। आता अशा पद्धतीने बघू शकता इथे सगळे पापड मी बनवून घेतले। आपण जे साहित्य घेतले त्यामध्ये एवढे पापड आपले तयार झालेले आहेत। आता हे मी असे सुकवून घेते। आता हे पापड मी चांगले सुकवून घेतलेत। एक दिवस घरातच सुकवल्यानंतर याला 1-2 दिवस मी ऊन दिलेले, कारण कुठलाही वाळवणाचा जो पदार्थ असतो वर्षभर टिकण्यासाठी त्याला ऊन मिळणं हे गरजेचंच असतं।
आता बघू शकता एकदम मस्त पांढरे शुभ्र झालेले आहेत, अगदी काचेसारखे झालेले आहेत आणि हे पापड तळल्यानंतर खूप जास्त खुसखुशीत होतात, खायलाही मस्त लागतात। बघू शकता आपला जो प्रत्येक पापड आहे तेवढा छान झालेला आहे। तर एकदम मस्त असे आपले हे साबुदाण्याचे पापड देखील तयार झालेले आहेत, एकदम खुसखुशीत झालेले आहेत बघू शकता। आणि प्रत्येक जो साबुदाणा आहे छान फुललेला आहे। जेव्हा आपण साबुदाणा चांगला भिजवून घेतो, त्याला व्यवस्थित शिजवतो, तेव्हा पापड छान होतात, अजिबात कुठेही कडक होत नाहीत, मस्त खुसखुशीत होतात। तर नक्की करून पहा। रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा।